नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे शहर कचरामुक्त व्हावे याकरिता नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, सर्व नगरसेवक तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, आरोग्य विभाग प्रयत्नशील आहेत. नगरपालिकेमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असतानाच काल दिनांक 15 मार्च रोजी रात्री 11च्या सुमारास पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथून 3 ट्रक कचरा तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील कचरा डेपो येथे टाकण्यासाठी आणल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास गरुड यांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ या 3ही ट्रकच्या ड्रायव्हरला याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने या 3ही ड्रायव्हरला पोलिसांच्या ताब्यात दिले. या संदर्भात मुख्याधिकारी दापकेकर यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींविरोधात पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू असून चौकशीअंती पोलीस प्रशासन याबाबतीत योग्य निर्णय घेतील अशी माहिती देण्यात आली. तर नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूयात. काल रात्री पिंपरी चिंचवड येथून कचऱ्याच्या 3 गाड्या त्या तळेगाव दाभाडे पालिका हद्दीमध्ये आलेल्या आहेत. त्या संदर्भात काय माहिती सांगा? मला सकाळी या गोष्टीची माहिती कळाली. आमचे सहकारी मित्र सुहासजी गरुड यांनी काल रात्री कचऱ्याच्या 3 गाड्या पिंपरी चिंचवड हद्दीतील त्या गाड्या आहेत आणि त्या इथं मोरखळाच्या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा सगळा कचरा त्या ठिकाणी टाकतो आपण, त्या ठिकाणी त्या गाड्या पकडल्या गेलेल्या आहेत. कचरा टाकताना रात्री पकडल्यात. त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी ते आता पोलीस स्टेशनला तक्रार देखील झालेली आहे. आणि अशाच पद्धतीच्या पिंपरी चिंचवडमधनं जे आपल्या तळेगाव शहरामध्ये कुत्री जी वाढलेली आहेत, कुत्र्यांची जी समस्या आहे ती देखील अशाच पद्धतीने आहे. त्यामुळे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आम्ही जाऊन भेटणार आहोत. त्यांना देखील पत्रव्यवहार करून महापौर असतील, रवीजी लांडगे असतील, इथले काही अधिकारी असतील, त्यांना भेटून त्यांना देखील याची दाखवून देणार की आमच्याकडे असं तुमच्या पद्धतीचं कचरा आणि कुत्रीसुद्धा तुमच्याकडनं सोडले जातात. त्या ज्या गाड्या पकडल्या आहेत त्या महानगरपालिकेच्या आहेत की प्रायव्हेट आहेत? ते आत्ता अजून तर काही लक्षात आलेलं नाही. आमच्या महानगरपालिकेच्या आहेत किंवा प्रायव्हेट आहेत ते आता पोलिसांना त्या पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. ते चौकशी करतील. आणि कुठल्या प्रकारचा कचरा? कारण बऱ्याचदा हॉटेल व्यावसायिकांचा कचरा असतो किंवा एखाद्या कंपनीचा स्क्रॅप असतो, तो कचरा कुठल्या प्रकारचा आहे? तो एखाद्या कंपनीचा कचरा वाटतो आहे. स्क्रॅप किंवा प्लॅस्टिक अशा काही पद्धतीचा कचरा मी तो जाऊन बघितला तर तो कंपनीचा स्क्रॅपचा याच्यातला कचरा वाटतो तो. तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला काय आव्हान कराल? माझं असं आव्हान आहे की एवढी मोठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, त्यांचं बजेट जवळपास 5-6 हजार कोटीचं आहे, जागा त्यांच्याकडं चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे. तर त्या सगळे विलिनीकरणचा जो विषय आहे तो त्यांच्या पद्धतीने ते तिकडे करू शकतात. जसे तिकडचे नागरिक आहेत तसे इकडं पण नागरिक राहतात. त्यामुळे इकडच्या नागरिकांच्या आरोग्याशी आपण खेळू नये. कारण आमचं जे बजेट आहे आमच्या महानगरपालिकेचं फार छोटं आहे आणि लोकसंख्या आमची तुमच्या पटीत खूप कमी आहे, आमचा व्याप पण कमी आहे. परंतु तुम्ही सगळी ती उपाययोजना तुमच्या स्तरावरती तिथं करू शकतात. परंतु ते जे कोण संबंधित ठेकेदार असतील त्यांचं काम वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं ते सगळे कुत्रे असतील, कचरा असेल ते इकडे येऊन टाकत असतात. माझं विनंती राहील की इथून पुढच्या काळामध्ये जर समजा अशा पद्धतीचं काही कचरा किंवा कुत्री आली तर पुढील काळामध्ये ह्या सगळं कचरा जर असेल तर हा सगळा कचरा आम्ही महानगरपालिकेमध्ये तुमच्या दारात आणून टाकू किंवा कुत्री जर अशा पद्धतीने कुठे सापडली तीसुद्धा कुत्री आम्ही महानगरपालिकेमध्ये आणून टाकू. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.